मावळ तालुक्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झाल्यामुळे इंद्रायणी नदी आणि पवना नदी दुथडी भरून वाहतीये। त्यामुळे पर्यटकांना जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार 29 जुलैपर्यंत बंदी घालण्यात आली आहे। मात्र बंदी असताना देखील पर्यटक सर्रासपणे पर्यटन स्थळी येताना दिसतात। पोलिसांचा बंदोबस्त असताना देखील पर्यटक सगळे आदेश झुगारून वर्षाविहार करण्यासाठी कुंडमळा परिसरात आपल्याला पाहायला मिळतात। पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या 8 दिवसापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। मात्र कालपासून पावसाने जरी विश्रांती घेतली असेल तरी या पावसाने संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये हाहाकार केलेला आपण जर पाहायला गेलं तर पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका असेल किंवा मुळशी तालुक्यामध्ये या दोन्ही तालुक्यामध्ये महापूर सारखं चित्र तयार झालं होतं। त्यामुळे कुठंतरी पुणे जिल्हाधिकारी यांनी एक आदेश काढला, ज्या ठिकाणी पर्यटन स्थळे त्या ठिकाणी कोणत्याही पर्यटकांनी जाऊ नये। मात्र आता जर आपण पाहिलं गेलं तर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील हे कुंडमळा हे पिंपरी चिंचवड असेल किंवा पुणेकरांसाठी हे एक आकर्षणाचं एक स्थळ आहे। कारण येथील जे धबधबे हे आकर्षक धबधबे यासाठी जर लोणावळा हाऊसफुल असेल तर या ठिकाणी पर्यटक येत असतात। मात्र इथे बंदी असूनही अनेक पर्यटक या ठिकाणी येऊ लागलेले। त्यामुळे इथे पोलिसांचं लक्ष आहे की नाही किंवा जिल्हाधिकारी यांच्या ज्या आदेशाला इथे केराची टोपली दाखवत असल्याचं चित्र आता इथे दिसून येत आहे। त्यामुळे कुठेतरी पर्यटकांनी आता आपली स्वतःची काळजी घेणे तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे आता जिल्हाधिकारी यांनी जो काढलेला आदेश तो आदेश तंतोतंत पाळणे तितकं महत्त्वाचं आहे। गणेश धुडम, न्यूज 18 लोकमत, मावळ।